Hello, good morning students. Today we are going to discuss about the Hardy and the Weinberg's law. Okay, Hardy and Weinberg's law. So this Hardy and Weinberg's law, it, it is denoted by the formula P plus Q square bracket square is equal to P square plus 2PQ plus Q square. Okay. So it is the formula. It is used to express the genotypic expression of progeny. Okay. हा फॉर्म्युला कशासाठी यूज केला जातो टू एक्सपेक्ट टू express the genotypic expectation of the progeny in terms of the gametic or allelic frequency of the parental gene pool. Okay, it is the formula which is used to express the genotypic expectations 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 of progeny in terms of the gametic or allelic frequencies. Allelic frequencies of the parental gene pool. Parental gene pool. ओके, आपण या ठिकाणी काल जीन पूलचं मॉडेल पॉप्युलेशन जेनेटिक्स मध्ये काल आपण जीन पूल आणि त्याचे मॉडेल्स या ठिकाणी पाहिले आणि मेंडेलियन पॉप्युलेशन. तर जीन पूल मध्ये पॅरेंट मध्ये मेल फिमेल आपण या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी मेल आणि या ठिकाणी फिमेल आणि त्यांच्यापासून या ठिकाणी त्यांच्यामध्ये असलेले जे गॅमेट ते जे प्रोड्यूस करणारे ते गॅमेट्स आहेत. तर त्या ठिकाणी ते गॅमेट्स पासून या ठिकाणी पॉसिबल जे सगळे इंडिव्हिज्युअल्स किंवा या ठिकाणी ते ॲलिलची जे ॲलिल्स त्या ठिकाणी पॉसिबल येणार आहेत. सपोज कॅपिटल ए आणि स्मॉल ए असं आपण त्या ठिकाणी घेऊन. तर त्या ठिकाणी दे आर द नंबर ऑफ प्रोजेनी द नंबर डिफरंट टाइप्स ऑफ द गॅमेट्स दे आर प्रोड्यूस अँड दे प्रोड्यूस द जीन पूल असं आपण या ठिकाणी पाहिलं. तर या ठिकाणी इट इज द पॅरेंटल जीन पूल. ओके, हा पॅरेंटल जीन पूल. तर त्या ठिकाणी त्यांच्यापासून ह्या जीन पासून काय होणार आहे तर या ठिकाणी न्यू प्रोजेनी विल अराइज. न्यू प्रोजेनी विल अराइज म्हणजे हे जे मेल आणि फिमेल हे दोघं मिळून हे पॅरेंटने जे गॅमेट्स ज्या प्रकारचे ॲलिन्स किंवा जीन्स या ठिकाणी इथे एकत्रितरित्या येऊन हा जो जीन पूल तयार केलेला आहे त्याच्यापासून न्यू प्रोजेनिस या ठिकाणी तयार होणार आहेत. ओके, मग या ठिकाणी याच्यामध्ये पॉसिबल किती गॅमेटिक किंवा ॲलिलिक फ्रिक्वेन्सी या ठिकाणी येऊ शकते. ओके, जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी जिनोटायपिक एक्सपेक्टेशन म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे जिनोटाइप्स त्या ठिकाणी येऊ शकतात प्रोजेनीमध्ये इन टर्म्स ऑफ द गॅमेटिक ऑर ॲलिलिक फ्रिक्वेन्सी. ओके, एखाद्या ॲलिलची फ्रिक्वेन्सी किंवा गॅमेटची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी कशा पद्धतीने येऊ शकते. तर हे कॅल्क्युलेट करण्यासाठी हा जो फॉर्म्युला वापरला जातो हा पी प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. ओके, म्हणजे सपोज इट इज द पॉप्युलेशन. ओके, हे त्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे. तर या ठिकाणी ह्या पॉप्युलेशन मध्ये या ठिकाणी वेगवेगळे प्रकार इथे इनब्रीडिंग ग्रुप आहे एका विशिष्ट जिओग्राफिकल एरिया जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, तर त्या ठिकाणी तिथे जे आहे तर त्या ठिकाणी जो जीन पूल तयार होतो ज्याच्यापासून न्यू प्रोजेनिस त्या ठिकाणी तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जे ॲलिल्स त्या ठिकाणी असतात हे ॲलिल्स कुठे असतात हे त्यांचे त्या ठिकाणी जे पॅरेंट्स आहेत तर त्यांच्या क्रोमोझोम्सवर असलेले जे जीन्स आणि त्याचे दोन दोन कॉपीज तर ॲलिल्स. ओके, तर ते सर्व या ठिकाणी याच्यामध्ये ऍड होतात ते जीन पूलमध्ये त्याच्यापासून न्यू प्रोजीन तयार होतात. तर कुठल्या ॲलिलची या ठिकाणी किती फ्रिक्वेन्सी असेल तर हे कॅल्क्युलेट करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी जो फॉर्म्युला यूज केला जातो दॅट इज पी प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी हा जो ऍक्च्युली हा जो फॉर्म्युला आहे ओके हा
हा या ठिकाणी कुणी दिलेला आहे, तर या ठिकाणी द हार्डी इज अ मॅथमॅटिशियन. हार्डी हे कोण आहे? मॅथमॅटिशियन. गणितज्ञ, मॅथमॅटिशियन. ओके, ब्रिटिश मॅथमॅटिशियन. आणि या ठिकाणी हे दुसरे जे आहे ते जर्मन फिजिशियन वेनबर्ग. वेनबर्ग. ओके, वेनबर्ग या ठिकाणी हे कोण आहेत? जर्मन फिजिशियन. ओके, तर या ठिकाणी ह्या दोघांनी मिळून 1908 मध्ये त्या ठिकाणी हा फॉर्म्युला त्या ठिकाणी केलेला आहे. इंडिपेंडंटली त्या ठिकाणी हा फॉर्म्युला त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आणि त्या दोघांनी मिळून इंडिपेंडंटली त्या ठिकाणी अशी आयडिया त्या ठिकाणी दिलेली आहे की एका दिलेल्या पॉप्युलेशनमध्ये त्या ठिकाणी जिनोटाईप, जर आपल्याला जिनोटायपिक एक्सपेक्टेशन्स त्या प्रोजेनीमध्ये गॅमेटिक आलेली फॉर्ममध्ये त्या ठिकाणी, किंवा आपण सोप्या भाषेत की एका पॉप्युलेशनमध्ये त्या ठिकाणी हे जे जिनोटाईप, हे जे ॲलिन्स त्यांच्या पॅरेंटकडून आलेले, तर त्यांच्यामध्ये जे हे ॲलिन्स आहेत ते कोणत्या ॲलिन्सची किती फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी असू शकते. तर या बाबतीमध्ये त्यांनी इंडिपेंडंटली या दोघांनी, हार्डी आणि वेनबर्गने जो फॉर्म्युला दिला, तर त्या ठिकाणी हा तो फॉर्म्युला. आणि याच फॉर्म्युलाला या ठिकाणी काय म्हटलं जातं? हार्डी अँड वेनबर्ग लॉ ऑफ इक्विलिब्रियम. ओके, लॉ ऑफ लॉ इक्विलिब्रियम. ओके, सो ह्या दोघांनी इंडिपेंडंटली हा लॉ दिलेला आहे. पण त्या ठिकाणी हा जो फॉर्म्युला आहे त्याला त्या ठिकाणी दोघांचा कंबाईनली त्या ठिकाणी नाव देऊन हार्डी वेनबर्ग लॉ ऑफ इक्विलिब्रियम असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय आहे हा लॉ? हा फॉर्म्युला आहे, पण व्हॉट स्टेट दॅट फॉर्म्युला इज? सो अकॉर्डिंग टू दॅट, द the gene frequency and genotype frequency will remain constant. According to this law, the frequency gene frequency and the genotypic frequencies gene frequency and genotypic frequencies will remain constant from generation to generation. Will remain constant from generation to generation. Okay, in an indefinitely large in an indefinitely large large inbreeding population inbreeding population in which mating is at random, in which mating is at random and no selection migration or mutation occur. Okay, so the Hardy and Weinberg law state that the Hardy and
Weinberg law states that law of equilibrium it states that the gene frequency and the genotypic frequencies it will remain constant from generation to generation in an indefinitely large inbreeding population in which the mating is at random and there is no selection, migration and mutation is occurred. Okay. तर या ठिकाणी हा हार्डिन वेनबर्ग लॉ काय सांगतो की या ठिकाणी एक लार्ज इनडिफिनेटली लार्ज खूप मोठा असा या ठिकाणी इनब्रीडिंग पॉप्युलेशनचा आपण ग्रुप घेतला. इनब्रीडिंग म्हणजे काय की जे सेक्शुअली रिप्रोड्यूस होतात. ओके. तर लार्ज इनब्रीडिंग पॉप्युलेशन लार्ज पॉप्युलेशन या ठिकाणी आपण घेतलं जे इनब्रीडिंग आहे किंवा ज्यांच्यामध्ये सेक्शुअली रिप्रोडक्शन होऊ शकतं. ओके. आणि त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी इन विच द मेटिंग इज ॲट रँडम त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे रँडमली होऊ दिलं म्हणजे कुठलंही चेक त्याच्यावर बसवलं नाही. तर या ठिकाणी रँडमली त्या ठिकाणी त्या लार्ज इनब्रीडिंग पॉप्युलेशनमध्ये रँडम मेटिंग त्या ठिकाणी जर होऊ दिली आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सिलेक्शन अप्लाय नाही केलं. सिलेक्शन अप्लाय केलं म्हणजे काय त्या ठिकाणी आपण काय म्हणतो की बेटर वन्स दे आर सिलेक्टेड अँड द वीक वन्स दे आर डिलीटेड. ओके. तर असं कुठलंही सिलेक्शन अप्लाय करायचं नाही. सगळ्यांनी सर्वाइव्ह व्हायचं. वीक असो किंवा स्ट्रॉंग असो किंवा मोर स्ट्रॉंग असो. ऑल दे आर सिलेक्टेड. ओके. देअर विल बी नो मायग्रेशन. नो मायग्रेशन म्हणजे काय या जिओग्राफिकल एरियातल्या ह्या पॉप्युलेशन मधून दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये जायचं नाही. सो नो मायग्रेशन अँड नो म्युटेशन विल ऑकर. म्हणजे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सडन आणि ॲब्रप्ट चेंज पण त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. ओके. तर जर अशा ह्या कंडिशनमध्ये त्या पॉप्युलेशन मधली जीन फ्रिक्वेन्सी आणि जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी ही जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट राहते. ओके. द जीन फ्रिक्वेन्सी अँड जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी. आता जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे या ठिकाणी काय या ठिकाणी सपोज या ठिकाणी एक जीन आहे सपोज ए. ओके. त्याचे या ठिकाणी ॲलिल त्या ठिकाणी जे आहे तर कॅपिटल ए स्मॉल ए हे दोन त्याचे ॲलिल आहेत. ओके. आपण याला जीन कन्सिडर करतो. हे दोन ॲलिल जरी असले तरी हा जीन. ओके. आणि त्याचे जिनोटाइप्स किती तयार होतात कॅपिटल ए कॅपिटल ए कॅपिटल ए स्मॉल ए स्मॉल ए स्मॉल ए अशा तीन वेगवेगळ्या प्रकारचे जिनोटाइप्स तयार होतात. ओके. तर मग या ठिकाणी ही जीन फ्रिक्वेन्सी ह्या जी एची जी जीन फ्रिक्वेन्सी आणि जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी. ओके. त्या पॉप्युलेशनमध्ये जनरेशन टू जनरेशन कॉन्स्टंट राहते. त्या लार्ज इंडेफिनेटली लार्ज पॉप्युलेशनमध्ये. ओके. जर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं सिलेक्शन मायग्रेशन आणि म्युटेशन त्या ठिकाणी अप्लाय केलं नाही आणि त्यांची मेटिंग और सेक्शुअल रिप्रोडक्शन हे रँडम होऊ दिलं तर. ओके. तर हा या ठिकाणी हार्डी अँड वेनबर्ग लॉ. ओके. So gene frequency and genotypic frequencies will remain constant from generation to generation uh, in an indefinitely large inbreeding population in which the mating is at random and there is no selection, migration and mutation is occurs. Okay. So according to them or they remain unchanged in gametic and zygotic frequency. त्यांच्या म्हणण्यानुसार जनरेशन टू जनरेशन ते त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहतात. ओके. अँड इट इज अंटिल द हार्डी अँड वेनबर्ग कंडिशन्स परसिस्ट. जोपर्यंत हार्डी आणि वेनबर्गने सांगितलेल्या कंडिशन्स ह्या परसिस्ट राहतील किंवा कायम राहतील तोपर्यंत ह्या जीन फ्रिक्वेन्सीज आणि गॅमेटिक फ्रिक्वेन्सीज ह्या कॉन्स्टंट राहतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी अकॉर्डिंग टू देम इवन दो अ पॉप्युलेशन इनिशियली इज इन डिसइक्विलिब्रियम म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार जर एखादं पॉप्युलेशन तर या ठिकाणी इनिशियली म्हणजे सुरुवातीला जरी ते डिसइक्विलिब्रियम मध्ये असेल. आता डिसइक्विलिब्रियम म्हणजे काय या ठिकाणी हे जे दोन ॲलिल्स आहेत तर या ठिकाणी यांची समजा जीन फ्रिक्वेन्सी ही 1 येत असेल. ओके. 1 येत असेल तर त्याच्याऐवजी या ठिकाणी डिसइक्विलिब्रियम आहे. म्हणजे या ठिकाणी सपोज ए हा खूपच जास्त आहे स्मॉल ए हा खूपच कमी आहे किंवा या ठिकाणी कॅपिटल हे हेट्रोझायगस कंडिशन जी कॅपिटल स्मॉल आहे हे सुद्धा या ठिकाणी त्याच्या प्रोपोर्शनमध्ये नाही. आपण या ठिकाणी जो प्रोपोर्शन या ठिकाणी घेतो ना मोनो हायब्रिडचा 3:1
तर या ठिकाणी हे कुठलंच प्रोपोर्शन त्या ठिकाणी नाही, किंवा जिनोटायपिक आपण काय घेतो 1:2:1. ओके, हे फिनोटायपिक झालं. तर हे जिनोटायपिक हे जे एक्सप्रेशन आहे तर हे त्या ठिकाणी लागू होत नाही, डिसइक्विलिब्रियम आहे. तर मग अशा कंडिशनमध्ये तर एका जनरेशनची जरी रॅन्डम मीटिंग झाली, ओके, सो द रॅन्डम मीटिंग ऑफ वन जनरेशन इज ऑल्सो सफिशियंट टू ब्रिंग दॅट पॉप्युलेशन इन इक्विलिब्रियम. म्हणजे जरी डिसइक्विलिब्रियम मध्ये असेल तरी एक जनरेशन जरी ते रॅन्डम त्या ठिकाणी जर पॉप्युलेशन त्या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्शन होऊ दिलं, रॅन्डम म्हणजे काय, देर इज नो चेक, तर त्या ठिकाणी कोणी कोणासोबतही त्या ठिकाणी त्या पॉप्युलेशन मधल्या ऑर्गॅनिझम सोबत त्या ठिकाणी सेक्शुअली रिप्रोड्यूस करण्याचा करू शकतो, दॅट इज द रॅन्डम. ओके, तर या ठिकाणी मग हे जे आहे तर त्या ठिकाणी डिसइक्विलिब्रियम मधलं पॉप्युलेशन सुद्धा इक्विलिब्रियम मध्ये येतं एकाच जनरेशनच्या रॅन्डम मीटिंग नंतर. ओके, तर इट इज द हार्डी अँड वेनबर्ग लॉ. तर त्या ठिकाणी मग त्यांनी ज्या कंडिशन्स सांगितल्या तर त्या कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत, विच कंडिशन्स दॅट आर. तर पहिले, द पॉप्युलेशन इज इंडेफिनेटली लार्ज. पॉप्युलेशन हे खूप लार्ज असलं पाहिजे. पॉप्युलेशन इज indefinitely large. Okay, then the meeting should be random. Meeting should be random. Okay, random meeting झाली पाहिजे. Then third, the selection is no selection is operative. No selection, कुठल्याही प्रकारचं सिलेक्शन नाही. म्हणजे वीक पण राहिले पाहिजे, स्ट्रॉंग पण राहिले पाहिजे, व्हेरी स्ट्रॉंग पण राहिले पाहिजे, स्पेशल क्रिएशन सुद्धा राहिले पाहिजे. ओके, then the population it should be closed. Population should be closed. Closed म्हणजे काय, नो मायग्रेशन, मायग्रेशन झालं नाही पाहिजे. ओके, नो मायग्रेशन अँड नो म्युटेशन. ओके, नो mutation, and the meiosis is normal. Okay, as a chance of only factor to produce the gametogenesis. Meiosis should be normal. Meiosis हे नॉर्मल असलं पाहिजे as a chance to produce the gametogenesis. Gametogenesis ज्याच्या थ्रू होणार आहे ती meiosis नॉर्मल असलं पाहिजे. ओके, तर या ठिकाणी हे जे आहे तर या ठिकाणी these conditions, these are the conditions. Okay, these are the conditions given by Hardy and Weinberg. Hardy and Weinberg. Okay, सो हार्डी अँड वेनबर्गने दिलेले ह्या कंडिशन्स आहेत की पॉप्युलेशन इंडेफिनेटली लार्ज पाहिजे, रॅन्डम मीटिंग झाली पाहिजे, सिलेक्शन नाही झालं पाहिजे, मायग्रेशन नाही झालं पाहिजे, म्युटेशन नाही झालं पाहिजे, मिओसिस ही नॉर्मल झाली पाहिजे गॅमेटोजेनेसिससाठी. असं जर असेल तर जनरेशन टू जनरेशन या ठिकाणी ते पॉप्युलेशन मधले जे ॲलील फ्रिक्वेन्सी आहेत किंवा जीन फ्रिक्वेन्सी आहे, गॅमेटिक फ्रिक्वेन्सी आहे, जिनोटायपिक फ्रिक्वेन्सी आहे, तर ती काय असते, इट इज इन इक्विलिब्रियम. ओके, आणि जर डिसइक्विलिब्रियम मध्ये असेल एखादं पॉप्युलेशन सुरुवातीला तर एक रॅन्डम मीटिंग त्या ठिकाणी त्याला इक्विलिब्रियमला आणते. ओके, सो इट इज द हार्डी अँड वेनबर्ग लॉ. आता या ठिकाणी हार्डी अँड वेनबर्ग लॉ जो आहे तर या ठिकाणी ह्या फ्रिक्वेन्सीज कॅल्क्युलेट करण्यासाठी कशा पद्धतीने वापरतात पहा. तर या ठिकाणी दिस कॅल्क्युलेशन ऑफ द जीन फ्रिक्वेन्सी इन द ऑटोसोमल म्हणजे हार्डी अँड वेनबर्ग लॉ या ठिकाणी हे जे आहे तर या ठिकाणी जीन फ्रिक्वेन्सी ऑटोसोमल जीन्स जे आहेत किंवा काही या ठिकाणी सेक्शुअल जीन्स जे आहे तर त्या ठिकाणी त्यांचे मीटिंग ह्या ठिकाणी जे आहे तर त्या ठिकाणी त्यांचे फ्रिक्वेन्सीज जे आहे ते मोजण्यासाठी या ठिकाणी ह्या लॉचा जो आहे तो उपयोग केला जातो. ओके, तर या ठिकाणी ऑटोसोमल जीन्स जर आपण पाहिले, ऑटोसोमल जीन्स म्हणजे ऑटोसोमल क्रोमोझोम ज्याच्यावर असणारे जीन्स. ओके, ऑटोसोमल्स म्हणजे जे अदर बॉडी पार्टसाठी जे क्रोमोझोम असतात एक्सेप्ट द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके,
ते बघा आता पूर्ण बॉडी पार्टसाठी जे क्रोमोझोम्स आहेत आणि त्याच्यावरचे जीन्स ते आर द ऑटोसोमल जीन्स. ओके. तर या ठिकाणी मग हे जे जीन्स आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे रिलेशन दाखवतात, जसं डॉमिनंट, रेसेसिव्ह, मल्टिपल ॲलिलिझम किंवा को डॉमिनन्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे रिलेशनशिप या ठिकाणी दाखवतात. तर या ठिकाणी आपण इथे काय करू, एक कॅल्क्युलेशन ऑफ जीन फ्रिक्वेन्सी फॉर द को डॉमिनंट ॲलिल. एका को डॉमिनंट ॲलिलसाठी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी काय करू, इथे जीन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू. एक एक्झाम्पल घेऊ. ओके. सो कॅल्क्युलेशन ऑफ or the application of Hardy-Weinberg law to calculate the gene frequencies in population. ओके. सो या ठिकाणी आपण काय पाहतो, एक्झाम्पल, द कॅल्क्युलेशन ऑफ जीन फ्रिक्वेन्सी फॉर कोडॉमिनंट ॲलिल. Calculation of gene frequencies for कोडॉमिनंट ॲलिल. आता कोडॉमिनंट ॲलिल म्हणजे काय, कोडॉमिनंट म्हणजे काय की दोघंही इक्वली डॉमिनंट आहेत. म्हणजे दोघं जेव्हा एकत्र येतात कॉम्बिनेशनमध्ये तर दोघंही इक्वली एक्सप्रेस होतात. ओके. दोन्ही ॲलिल इक्वली एक्सप्रेस होतात. दॅट इज द कोडॉमिनंट. ओके. सो वेन कोडॉमिनंट ॲलिल दे आर प्रेझेंट इन टू ॲलिल सिस्टीम, म्हणजे जेव्हा दोन ॲलिल असतात तर कोडॉमिनंट जर असेल तर इच जिनोटाइप हॅज द कॅरेक्टरिस्टिक फिनोटाइप. म्हणजे दोन्हीही ॲलियनचं त्यांचं स्वतःचं एक कॅरेक्टरिस्टिक फिनोटाइप असतात आणि दोन्हीही त्या ठिकाणी काय होतात, द नंबर ऑफ बोथ ॲलिल इन बोथ होमोझायगस कंडिशन और हेट्रोझायगस कंडिशन दे आर काउंटेड. म्हणजे याच्यामध्ये दोघंही स्वतःचे त्यांचे स्वतःचे फिनोटाइप असल्यामुळे ते होमोझायगस कंडिशनमध्ये आहेत का हेट्रोझायगस कंडिशनमध्ये आहेत तर ते दोघंही त्या ठिकाणी त्या सॅम्पलमध्ये काउंट केले जातात. ओके. तर त्या ठिकाणी ते कसे कॅल्क्युलेट केले जातात, इन द फॉर्म ऑफ पर्सेंटेज ऑफ टोटल नंबर ऑफ ॲलिल इन अ सॅम्पल. म्हणजे त्या ठिकाणी हे दोन ॲलिल्स जे आहेत तर त्या ठिकाणी त्यांचं पर्सेंटेज कॅल्क्युलेट झालं केलं जातं ते दिलेल्या सॅम्पलमध्ये. ते सॅम्पल म्हणजे काय, तर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन. त्या पूर्ण पॉप्युलेशनचं ते रिप्रेझेंटेटिव्ह छोटंसं सॅम्पल असतं. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पर्सेंटेज त्या ठिकाणी त्या दोन्ही ॲलिलचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. ओके. तर या ठिकाणी जर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने पर्सेंटेज जर कॅल्क्युलेट केलं तर या ठिकाणी आपण काय करू शकतो की एस्टिमेट द ॲलिलिक फ्रिक्वेन्सी इन द जीन पूल. जीन पूल मधली या ठिकाणी ॲलिलिक फ्रिक्वेन्सी काय आहे ते एस्टिमेट आपण काढू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. आता सपोज इथे एक्झाम्पल, इफ इन अ गिव्हन सॅम्पल. आता या ठिकाणी एक सॅम्पल आपल्याला दिलेलं आहे. इन अ गिव्हन सॅम्पल, in a given sample, okay, in a given sample of n individual. ओके. एका सॅम्पल मधले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत n. ओके. आता या n डिव्हिज्युअल मध्ये तर या ठिकाणी डी जे आहे तर ते होमोझायगस आहे. डी इज होमोझायगस फॉर वन ॲलिल, फॉर ॲलिल A1 A1. इथे दोन ॲलिल आहेत. ओके. गिव्हन सॅम्पल n हा टोटल सॅम्पल, हे सॅम्पल आहे त्या पॉप्युलेशनचं ज्याच्यामध्ये डी आपण रिप्रेझेंट करतोय की होमोझायगस ॲलिल फॉर A1 A1. आता इथे को डॉमिनंट असल्यामुळे दोन्ही इक्वली डॉमिनंट आहेत. त्यानंतर एच हे अक्षर आपण कशाने डिनोट करतोय तर या ठिकाणी इट इज फॉर द हेट्रोझायगस. ओके. हेट्रोझायगस. आणि आता या ठिकाणी दोन ॲलिल्स आहेत इथे, A1 आणि A2. ओके. सपोज ए हा जास्त डॉमिनंट आहे आणि A2 हा रेसेसिव्ह आहे तर म्हणून डॉमिनंट रिप्रेझेंट करणारा डी. एच हेट्रोझायगस, हेट्रोझायगसचं एच, डॉमिनंटचं डी. ओके. तर हेट्रोझायगस फॉर A1 A2. ओके. म्हणजे हा A1 A2 म्हणजे उदाहरणार्थ कॅपिटल ए स्मॉल ए असं. ओके. सो A1 A2. ओके. अँड आर
आर हा काय सपोज रेसेसिव्ह. ओके, आर. तर या ठिकाणी इट इज होमोझायगस फॉर A2. फॉर A2 म्हणजे हा दोन्ही A2 आहेत. म्हणजे सपोज कॅपिटल ए कॅपिटल ए, capital A small a and small a small a. So D is the capital A capital A, H is the capital A small a and R is the small a small. ओके, म्हणजे तुमच्या रेग्युलरच्या भाषेमध्ये अशा पद्धतीने. आणि इथे आपण A1 A2 ने त्यातील, कारण ते दोनही इथे डॉमिनंट रेसेसिव्ह नाही, ते को डॉमिनंट आहेत, म्हणजे दोन्ही इक्वली डॉमिनंट आहेत, म्हणून आपण त्याच्याऐवजी A1 A2 या ठिकाणी असं दाखवलेलं आहे. ओके, या ठिकाणी अशा प्रकारची या ठिकाणी कंडिशन आहे. असं जर असेल देन त्या पॉप्युलेशन मध्ये n इज इक्वल टू डी प्लस एच प्लस आर. किती टोटल जिनोटाइप्स आहेत? जेवढे डॉमिनंट आहेत, होमोझायगस आहेत आणि रेसेसिव्ह, डी एच आर. ओके, सो सिन्स ईच ऑफ द n डिव्हिजन दे आर डिप्लॉइड. ओके, म्हणजे प्रत्येक हा जो n म्हणजे ऑर्गॅनिझम जो आहे त्या सॅम्पल मधला हा कसा आहे? डिप्लॉइड आहे, बरोबर. तर या ठिकाणी डिप्लॉइड आहे and therefore it is represented as 2n. Therefore it is, so the n is diploid, बरोबर. कारण हा काय इंडिव्हिज्युअल आहे आणि हे काय ॲलिलची फ्रिक्वेन्सीज आहेत. ओके, तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी ॲलिलच्या कॉम्बिनेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजे हे सुद्धा डिप्लॉइड. ओके, डी ए एच A1 A2 आणि आर A2 A2 आणि डी A1 A1. ओके, म्हणजे या ठिकाणी हे जे आहे इंडिव्हिज्युअल हे कसे आहेत? डिप्लॉइड आहेत, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय डिनोट करावं लागेल? 2n. ओके, तर 2n असं आपल्याला रिप्रेझेंट करावं लागेल. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. सो each A1 genotype it has the 2 allele. Okay, heterozygous it has the 1 allele A1. ओके, म्हणजे हेट्रोझायगस मध्ये काय कंडिशन आहे? होमोझायगस मध्ये काय आहे? तर 2 A1 आणि A1 आहे. ओके, आणि हेट्रोझायगस मध्ये काय? 1 A1 आहे प्लस 1 A2 आहे, बरोबर. आणि दुसऱ्या याच्यामध्ये इथे A2 हे सुद्धा कसं आहे? 2 आहे. ओके, 1 आणि 2, A1 1 आणि 2. हेट्रोझायगस कंडिशन मध्ये एक वेळा A1 आहे, एक वेळा A2 आहे. ओके, सो 1 टाइम A1 1 टाइम A2. ओके, सो आता या ठिकाणी आपण P या ठिकाणी आपण फॉर्म्युला पाहिला काय? P प्लस Q स्क्वेअर इज इक्वल टू 2P सॉरी P स्क्वेअर प्लस 2PQ प्लस Q स्क्वेअर, बरोबर. तर हा आपण हार्डी अँड वेनबर्ग त्या ठिकाणी लॉ पाहिला. ठीक आहे, तर या ठिकाणी मग आपल्याला ही काय फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे. ओके, आता या ठिकाणी P आपण या ठिकाणी सपोज P इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ A1. ओके, P इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ A1. या ठिकाणी P ला आपण काय रिप्रेझेंट करू? P इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ A1. ओके, आणि Q काय? फ्रिक्वेन्सी ऑफ A2. ओके, फ्रिक्वेन्सी ऑफ A2. मग असं जर असेल तर आपल्याला आता हे P प्लस Q स्क्वेअर वगैरे या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला हे बसवावं लागेल. ओके, तो P आपण त्या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यानुसार P या ठिकाणी किती कसं येणार? तर या ठिकाणी पहिल्यांदा P स्क्वेअर. ओके, तर या ठिकाणी 2D म्हणजे हा D किती वेळा आहे? 2 वेळा. तो 2D कारण तो स्क्वेअर आहे, 2D प्लस एकदा त्या ठिकाणी इथे आहे, बरोबर. 2PQ मध्ये एकदा, सो H
आणि टोटल पॉप्युलेशन जे आहे ते काय आहे 2n. आपण पाहिलं मगाशी की ते डिप्लॉइड ऑर्गॅनिझम म्हणून 2n. ओके. मग या ठिकाणी हाच आपण या ठिकाणी कसा कन्वर्ट करू शकतो, हा डी एकदा घेतला तर या ठिकाणी हा एच हाफ टाइम एच आणि हा जो येतो एन सिंगल. ओके. एक टाइम जर सिंगल ॲलिलसाठी सिंगल टाइम जर आपण घेतला आणि स्क्वेअर मध्ये जर कन्सिडर केलं तर पी. ओके. हे पीची फ्रिक्वेन्सी. आता या ठिकाणी क्यू क्यूचा हा एच कितीदा येतो, हा एच आता सपोज आपण पाहिलं ना एच मध्ये कॅपिटल हे A1 आणि A2 हे दोन्ही पण आहे बरोबर. मग याच्यामध्ये या ठिकाणी हा एच कितीदा आहे, एकदाच आहे ना, A1 A2. ओके. A1 A2 हा एच किती आहे, एकदाच आहे म्हणून हा एकदाच प्लस हा होमोझायगस कंडिशन मध्ये हा कितीदा आहे, दोनदा म्हणून 2R. ओके. ह्याला आपण ह्या कंडिशनला आपण आर डिनोट केलेलं आहे ना. लक्षात आलं का. डी बरोबर A1 A1 हे हे दोन ॲलिल आहेत. ओके. दोन ॲलिल आहेत. त्यानंतर एच मध्ये एक टाइम A1 आहे आणि एक टाइम A2 आहे बरोबर. आणि आर मध्ये काय आहे, दोन वेळा A2 A2 हे ॲलिल्स आहे. ओके. म्हणून या ठिकाणी पी मध्ये या ठिकाणी काय कंडिशन आहे, दोनदा डी दोन डी चे आले, डी मध्ये दोन वेळा त्या ठिकाणी ए चे आलेले आहे प्लस एच मध्ये एक वेळा आहे. ओके. आणि हे टोटल इंडिव्हिज्युअल्स आहे म्हणून त्या ठिकाणी आपण इथे जसं हाफ केलं तर डी प्लस हाफ एच डिवाइड बाय एन. क्यू साठी पण असंच. तर या ठिकाणी एच मध्ये एकदा A2 आहे. ओके. दोनदा दोन आलेले आहेत आर मध्ये डिवाइड बाय 2n हे डिप्लॉइड कंडिशन मध्ये. आणि हे जर आपण हे केलं तर हाफ एच प्लस आर डिवाइड बाय एन. ओके. तर या ठिकाणी अशा पद्धतीने हे फ्रिक्वेन्सीज आपण इथे हे कॅल्क्युलेट करू शकतो. आता इथे या ठिकाणी काय करू आपण डायरेक्ट, आता हे फॉर्म्युले लक्ष ठेवा. आता ते डायरेक्ट आपण इथे एक एक्झाम्पल घेतो. ओके. तर या ठिकाणी एक्झाम्पल, तर या ठिकाणी MN ब्लड टाइप इट इज अ युजफुल एक्झाम्पल ऑफ सिरीज ऑफ फेनोटाइप ड्यू टू द पेअर ऑफ कोडॉमिनंट ॲलिल. ओके. इथे आपण काय करतो की इथे आपण MN हे ब्लड टाइप जो आहे तर तो आपण हा कोडॉमिनन्स दाखवतो ब्लड टाइप बरोबर. सो इट इज अ युजफुल एक्झाम्पल. तर हे या ठिकाणी आपण इथे घेतो. ओके. तर मग या ठिकाणी जर आपण पॉप्युलेशन घेतलं हे एम आणि एन ह्या दोन ॲलिलसाठी तर कॉम्बिनेशन काय होईल, एम त्यानंतर एम एन आणि एन. ओके. हे तीन कॉम्बिनेशन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. ओके. तर मग या ठिकाणी ह्या दोन ॲलिलची आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची. जसं या ठिकाणी LM आणि LN ह्या दोन ॲलिलची आपल्याला फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची. आता या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सॅम्पल घेतले. तर या ठिकाणी इथे जे सॅम्पल घेतलेले तर ते काय घेतलं तर ब्लड ग्रुप. त्या ठिकाणी हे सॅम्पल जे आहे ब्लड या ठिकाणी यांनी कॅल्क्युलेट केले, कलेक्ट केलं कुणापासून, व्हाईट अमेरिकन्स पासून जे न्यूयॉर्क सिटीत राहतात, बोस्टन सिटीमध्ये राहतात आणि कोलंबसमध्ये राहतात आणि त्याचबरोबर ओहिओ मध्ये राहतात. तर ह्या चार भागामध्ये न्यूयॉर्क, बोस्टन, कोलंबस आणि ओहिओ. तर इथे राहणारे हे जे व्हाईट अमेरिकन्स यांच्यापासून त्यांनी काय केलं, हार्डी आणि वेनबर्गनी काय केलं, ब्लड कॅल्क्युलेट केलं. ओके. आणि त्यांनी काय केलं की या ठिकाणी सॅम्पल्स त्या ठिकाणी घेतले. कुणापासून घेतले, आता या ठिकाणी पहा मी परत एकदा हे करते. या ठिकाणी द ब्लड इज कलेक्टेड, blood was collected, blood samples म्हणू आपण. ओके. blood sample was collected from a group of white American. व्हाईट अमेरिकन लोकांचं त्या ठिकाणी केलं. तर या ठिकाणी लिव्हिंग इन कुठे राहत होते, लिव्हिंग इन न्यूयॉर्क, ओके, बोस्टन, कोलंबस
आणि ओहिओ. तर या ठिकाणी इथे राहणारे जे या ठिकाणी जे व्हाईट अमेरिकन्स आहेत, तर त्या ठिकाणी काय केलं, त्यांच्यापासून ब्लड सॅम्पल्स त्या ठिकाणी कलेक्ट केले. आता या ठिकाणी हे ब्लड सॅम्पल्स त्यांनी किती कलेक्ट केलेले आहेत, तर या ठिकाणी द सॅम्पल्स ऑफ द सॅम्पल्स ऑफ 6129 कॉस्टेरियन फिश. ओके. आता या ठिकाणी हे जे आहे, तर मग हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी हे पहा, फिनोटाइप, जीनोटाइप आणि नंबर. ओके. आता त्यांना या ठिकाणी फिनोटाइप पहा, तर यम म्हणजे डॉमिनंट, त्या ठिकाणी यम सिरीज असलेले दोन्ही हेटेरोझायगस कंडिशन मध्ये असलेले म्हणजे एल एम हा फिनोटाइप असलेले त्या ठिकाणी 1787 लोक ते भेटले. किती पैकी? 6129 पैकी. हेटेरोझायगस कंडिशन असलेले म्हणजे एल एम आणि एल एन हे कंडिशन असलेले 3039. ओके, 3039. आणि तिसरी कंडिशन, ही कंडिशन, दोन कंडिशन, थर्ड कंडिशन एन असलेले म्हणजे एल एन असं जिनोटाईप असलेले त्या ठिकाणी 1303 इतके ते पीपल्स त्या ठिकाणी भेटले. हे टोटल सॅम्पल त्यांनी 6129. तर या ठिकाणी हे म्हणजे हे जर टोटल आपण मारले तर 6129. तर हे इतके सॅम्पल्स आपल्याकडे आहेत. त्यापैकी यम वाले इतके हेटेरोझायगस यम आणि एन कॉम्बिनेशन असलेले, जसं आपण ए ब्लड ग्रुप, बी ब्लड ग्रुप, ए बी ब्लड ग्रुप वगैरे असं, तसं या ठिकाणी एम एन आणि एन हे 3 सिरीज या ठिकाणी. तर या ठिकाणी एम एन हेटेरोझायगस असलेले 3039 आणि एन असलेले 1303 म्हणजे टोटल किती झाले? 6129. ओके. आता याची आपल्याला फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. ओके. आता या ठिकाणी द कॅल्क्युलेशन ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ दिस कोडॉमिनंट ॲलिल एल अँड एन. ओके. तर या ठिकाणी लक्षात घ्या, तर या ठिकाणी 6129 हे जे पीपल्स आहेत, ओके, तर त्या ठिकाणी ते टोटल त्यांच्यात किती ॲलिल आहेत? हे 6129 हे जे पीपल्स आहेत, ओके, त्यांच्यामध्ये ॲलिल किती वेळा आहेत? तर त्या ठिकाणी ते डिप्लॉइड आहेत. ओके. हे आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे सिंगल पर्सन त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केले, इतके सॅम्पल्स, एका पर्सन पासून एक सॅम्पल. तर ते आहेत कसे? डिप्लॉइड. सो दे आर डिप्लॉइड. सो इंटू 2. ओके. 2n आपण म्हणतो, इंटू 2 प्लस 2 म्हणलेलं नाही आपण, इंटू 2 म्हणलेलं आहे म्हणून इंटू 2. मग आता या ठिकाणी हे किती होईल? 12,258 जीन्स. ओके. या सॅम्पल मध्ये किती जीन्स आले? 12,258. ओके. तर मग आता याच्यामध्ये आपल्याला एल साठी फ्रिक्वेन्सी, हे एम साठी फ्रिक्वेन्सी काय, एन साठी फ्रिक्वेन्सी काय, हे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके. त्या सॅम्पल मध्ये. तर आता जर सपोज आपण एल साठी फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची. ओके. तर आपण त्या ठिकाणी तिथं पाहिलं होतं काय, डी प्लस हाफ एच डिवाइड बाय एन. ओके. टी इज इक्वल टू. तर मग या ठिकाणी पहा, आणि हे सिंगल साठी, आणि डिप्लॉइड साठी काय होतं? 2D प्लस एच डिवाइड बाय 2n. ओके. मग आता आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये ती ॲलिलिक फ्रिक्वेन्सी, म्हणजे आता हे 2D म्हणजे डी दोनदा आलं पाहिजे. ओके. आता हे जे आहे यम साठीचं किती आहेत? 1787 यम साठी. ओके. मग आपल्याला काय पाहिजे? 2D म्हणजे दोनदा आलं पाहिजे, म्हणजे 1787 अधिक 1787. तर आपण पर्सन साठी काढतो. ओके. तर यम वाले जितके पर्सन्स आहेत होमोझायगस त्यांच्यासाठी काढतात. मग 2D, मग दोन ऑर्गॅनिझम डिप्लॉइड म्हणून आपल्याला 2D. सो 1787 हे पाहिजे नंबर, 1787 अधिक 1787 अधिक एम एन असणारे किती आहेत? 3039.
3039 हे टोटल पीपल्स आहेत नाही का, एम आणि एन दोन्ही असणार आहे. आणि डिवाइड बाय 2n किती आहे, 12258. ओके, 12258 म्हणजे पहा 6613 यांची बेरीज 6613 डिवाइड बाय 12258 बरोबर 0.5395. ओके, इतकी एम साठीची फ्रिक्वेन्सी आली. आता या ठिकाणी एन साठीची सिमिलरली किती, 1303, कारण इथे सुद्धा काय एच प्लस 2 आर डिवाइड बाय 2n. कशासाठी, दुसरे ॲलिल, एक ॲलिल पी इज इक्वल टू एम, क्यू इज इक्वल टू एन. ओके, एन साठी काय, एच प्लस 2r डिवाइड बाय 2n. ओके, मग आता हे 1303 बरोबर प्लस 1303 दोन टाइम आहे म्हणजे, आणि प्लस एम एन मध्ये 3039. आता या ठिकाणी आपण हे एकच टाइम घेतलं हे लक्षात घ्या, इथे आपण त्याला दुप्पट केलेलं नाही. ओके, इथे आपण वन टाइम फक्त घेतलेले, कारण इथे फक्त एच आहे. हे जर 2h असतं तर आपण हे 3039 हे दोनदा घेतलं असतं. ओके, सो 3000 म्हणून या ठिकाणी हे एकदाच आहे, आणि टोटल पॉप्युलेशन आपण त्याला डिव्हाइड करतो. टोटल पॉप्युलेशन मध्ये ते ऑलरेडी दोनदा आलेले, कारण दोन वेळा एन साठी आणि एन साठी. ओके, तर 12258. ओके, तर या ठिकाणी याचं जर कॅल्क्युलेशन केलं 5645 डिवाइड बाय 12258. ओके, so it gives 0.4605. ओके, आता या ठिकाणी हे झालं, काय झालं, तर these are the two frequencies for the alleles. ओके, कोडॉमिनंट alleles. हे जो कोडॉमिनंट allele आहे एम आणि एन, तर या ठिकाणी हे जे आहे तर ही कशी आहे, ऑलमोस्ट इक्वल. ओके, 4.6 म्हणजे 5च आणि 5.3 म्हणजे पण 5च, जर आपण हे पुढचे आकडे उडवायचं ठरवलं. ओके, तर दोन्ही काय होईल, 0.5 0.5, दोन्हीचं कॅल्क्युलेशन रॅन्डम मध्ये 0.5 0.5. फक्त डेसिमल लेवलला हा थोडासा फरक आपल्याला दिसतो, म्हणजे नियर अबाउट ते इक्वल आहे. आणि मग या ठिकाणी इट इज रिफ्लेक्टेड इन क्लोज अप्रॉक्सिमेशन ऑफ 1:2:1. ओके, 1:2:1 ह्या रेशिओ मध्ये, जसं मेंडेलचा हा जो रेशिओ आहे मोनोहायब्रिडचा रेशिओ 1:2:1 ह्या रेशिओ मध्ये आपल्याला दिसते. कारण एम किती आहे, सपोज हा 0.5. ओके, एन किती आहे 0.5. ओके, आपण हे पुढचे आकडे सपोज आपण हे उडून टाकू आणि कन्व्हर्जन त्या ठिकाणी फॅक्टर अप्लाय करू. मग दोन्ही 0.5 0.5 होतं, कारण 6 5 पेक्षा जास्त गेला की तो 5 मध्ये पुढच्या आकड्यात कन्वर्ट होतो ना, 6 असल्यामुळे हा 5 मध्ये होईल. तर मग या ठिकाणी दोन्ही 0.5 0.5. आणि हा एल एम काय, हेट्रोझायगस, म्हणजे सपोज हा एम एम इज इक्वल टू एम एन इज इक्वल टू एन एन, हा रेशिओ एन एन, हा रेशिओ 1:2:1. ओके, तर एम 0.5 एन 0.5 आणि हा 2 टाइम, म्हणून हा किती 1. ओके, म्हणजेच 1:2:1 हा रेशिओ इथे काय होतो, अप्लाय होतो. ओके, आता या ठिकाणी आपण इथे काय करणार आहोत आता, तर या ठिकाणी हे 1 येतं का, टोटल फ्रिक्वेन्सी 1 येते का हे आता आपण पाहू. ठीक आहे, तर इथे आपण काय करू, आता हा पी स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय केलाय, बरोबर. पण आता हा अप्लाय केलेला फॉर्म्युला हा 1 येतो का, 1 आन्सर देतो का, या ठिकाणी आपण आता पाहू. ओके, तर या ठिकाणी पहा, सो एल एम हे जे आहे म्हणजे एम साठीची जी फ्रिक्वेन्सी होती ती किती, ती काय पी स्क्वेअर. आता हे किती निघाली, 0.5395. ओके,
आता हे पी स्क्वेअर असले म्हणजे 0.5395. ओके, तर ही किती येईल? 0.2911. ओके, त्याच्यानंतर एल एम एल एन याच्यासाठी म्हणजे एम एन. ओके, आता हे काय? 2 पी क्यू. ओके, 2 पी क्यू. आता हा 2 पी क्यू काय? 2 इंटू 0.5395 ही एम साठीची, आणि एन साठीची काय होती? 0.4605. ओके, ही आता आपण कॅल्क्युलेट केलेली फ्रिक्वेन्सी. ओके, आणि हे जर आपण पाहिलं ओके, हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे किती येईल? 0.4968. ओके, 0.4968. आता या ठिकाणी हे एन म्हणजे एल एन एल एन म्हणजे हे क्यू स्क्वेअर. बरोबर. आता क्यू स्क्वेअर जे आहे ते काय किती होतं? तर 0.4605 इंटू 0.4605. ओके, तर हे किती येतं पहा? 0.2121. ओके, 2911 4968 आणि 2121. ओके, आता याची जर आपण बेरीज केली तर इट गिव्स 1.0000. ओके, मग हार्डी अँड वेनबर्गचा लॉ काय सांगतो? पी स्क्वेअर पी प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू 1. हे एक असतं म्हणजे इक्विलिब्रियम असतं. ओके, सो इथे आन्सर किती आलेलं आहे? 1. ओके, so it proves the Hardy and Weinberg law to calculate. In this way, by using the Hardy and Weinberg law, we can calculate the gene frequency for the codominant allele in the American blood sample of the American white people. Okay, we know Hardy and Weinberg, they were calculated this or they calculated the gene frequency and they proved this law. Okay, so that is the Hardy and Weinberg law. I hope you understand. Thank you very much.